नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 5 या वर्गासाठी जी स्टोरी पाहणार आहोत त्या स्टोरीचं नाव आहे ट्रू फ्रेंडशिप। तर ही जी स्टोरी आहे या स्टोरीचं मागील व्हिडिओमध्ये आपण ही या स्टोरीचं ट्रान्सलेशन या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि आज आपण या स्टोरीची जी एक्झरसाइज आहे ते या ठिकाणी आज सॉल्व करून घेणार आहोत। तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2, एनॅक्ट द स्टोरी। एनॅक्ट द स्टोरी या कथेचं आपल्याला नाट्यकरण करायचं आहे। म्हणजे या स्टोरीमध्ये जे 3 मुलं दिलेले तर 3 मुलं घेऊन या ठिकाणी ही स्टोरी आपल्याला सादर करायची आहे। त्यानंतर टेल द स्टोरी इन शॉर्ट इन युअर मदर टंग अँड राईट इट डाऊन। मी या ठिकाणी ही स्टोरी तुम्हाला टीच केलेली आहे आणि त्यानंतर ही स्टोरी आपल्या मातृभाषेमध्ये या ठिकाणी कोणता विद्यार्थी सांगू शकेल तर त्या विद्यार्थ्याने ही स्टोरी आपल्या मातृभाषेमध्ये या ठिकाणी सांगायची आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, यूजिंग युअर ओन आयडियाज मेक अँड राईट ॲट लिस्ट 3 अदर फ्रेजेस लाईक द फॉलोइंग। या ठिकाणी काही फ्रेजेस दिलेले आहेत, काही आयडिया दिलेल्या आहेत, तर त्या आयडियाप्रमाणेच आपल्यालाही अजून फ्रेजेस हे या ठिकाणी तयार करायचे। जसे तुम्ही तयार करून दाखवले, माय कार, युअर फ्रेंड्स, अमन्स हाऊस, हिज मनी, हर बुक, इट्स टेल, आवर स्कूल, देअर टीम, बॉईज हॉस्टेल। तर मी माझ्या नोटबुकमध्ये अजून आयडियाज या ठिकाणी तयार केलेले आहेत। तर ह्या आयडियाज तुम्ही इथं बघू शकतात। माय कार, माय बॅग, माय कॅट, माय या प्रोनाउनवरून या ठिकाणी या आयडियाज तयार केल्या। नंतर युअर या प्रोनाउनवरून आपल्याला आयडियाज तयार करायच्या, युअर फ्रेंड, युअर कॅट, युअर फादर। त्यानंतर नाऊनवरून आयडिया तयार केली आहे, अमन्स हाऊस, रौनक्स हाऊस, मुन्नाज हाऊस। नेक्स्ट हिज मनी, हिज हाऊस, हिज बायसिकल, हर बुक, हर पेन, हर इरेजर, इट्स टेल, इट्स रिबन, इट्स टी शर्ट, आवर स्कूल, आवर होम, आवर ऑफिस। नेक्स्ट देअर टीम, देअर कार, देअर मँगो ट्री, बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या आयडियाज आणि फ्रेजेस या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ॲप्रोप्रिएट डेट्स अँड डेज। या ठिकाणी लेफ्ट साईडला डेट्स दिलेली आहे आणि राईट साईडला डेज ऑफ द वीक दिलेले आहेत। तर डेट्सवरून आपल्याला या ठिकाणी त्यांनी काही डेट्स दिल्या आहेत आणि या डेट्सप्रमाणे आपल्याला टुडे मीन्स आजची डेट, येस्टरडे त्याच्या आदल्या दिवसाची डेट आणि टुमारो त्याच्या नेक्स्ट दिवसाची डेट असं या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचं आहे। तर मी माझ्या नोटबुकमध्ये या डेट्स आणि डेज या ठिकाणी राईट डाऊन केलं आहे। तर इथं या डेट्स दिलेल्या आहेत। त्यांनी दिलेली डेट्स आहे 30 एप्रिल, ही आजची आहे म्हणजे टुडे। मग त्याच्या आदल्या दिवसाची म्हणजे येस्टरडे येईल 29 एप्रिल आणि टुमारो नेक्स्ट डे येईल 31 एप्रिल। त्यानंतर त्यांनी दिलेली आहे 12 जानेवारी, येस्टरडेच्या कॉलममध्ये दिलेली म्हणजे काल होतं 12 जानेवारी। त्यानंतर आज येईल टुडे 13 जानेवारी आणि टुमारो 14 जानेवारी, 12 जानेवारी, 13 जानेवारी अँड 14 जानेवारी। नेक्स्ट त्यांनी टुमारोची डेट दिलेली आहे 7 सप्टेंबर। मग टुमारोच्या आदल्या दिवसाची डेट येईल म्हणजे आजची 6 सप्टेंबर आणि त्याच्या अगोदर म्हणजे कालची डेट येईल 5 सप्टेंबर। तर अशा प्रकारे या ठिकाणी या डेट्स मी राईट डाऊन केल्या आहे। त्यानंतर पुढील आहे डेज ऑफ वीक। या ठिकाणी आठवड्याचे वार दिलेले आहेत। तर आपल्याला या ठिकाणी जसं आपण मागील क्वेश्चनमध्ये डेट्स पाहिल्या त्याप्रमाणे आता या ठिकाणी आपल्याला डे पाहायचे। मग या ठिकाणी टुडे दिलेला आहे मंडे, मग मंडेच्या आदल्या दिवशी येतो संडे आणि मंडेचा नेक्स्ट म्हणजे टुमारो येतो
ट्यूजडे. त्यानंतर एस्टरडे वेनसडे, म्हणजे काल होता वेनसडे, मग आज येईल थर्सडे आणि टुमारो येईल फ्रायडे. त्यानंतर त्यांनी टुमारो दिलेला आहे सॅटरडे, मग सॅटरडेच्या आदल्या दिवशी येईल फ्रायडे आणि त्याच्या काल येईल थर्सडे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी डेज ऑफ वीक हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. फाइंड अँड अंडरलाईन द फॉलोइंग वर्ड्स ऑन पेज नंबर 29-31. खाली काही वर्ड दिलेले, हे वर्ड तुम्हाला तुमच्या लेसनमध्ये शोधायचे आणि त्याखाली अंडरलाईन करायची. व वर्ड कोणते कोणते फाइंड आउट करायचे? वेल, गुड, बेटर, बेस्ट हे चारही वर्ड आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे आणि त्या ठिकाणी हे फाइंड आउट करून त्याखाली आपल्याला अंडरलाईन करायची. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7. फाइंड द अपोजिट ऑफ द फॉलोइंग फ्रॉम पेजेस 29-31 अँड राईट देम डाऊन. या ठिकाणी पेज नंबर 29 पासून तर 31पर्यंत काही शब्द आहेत, तर हे खाली दिलेले शब्द आहेत ते त्या पेजेसमध्ये आलेले, तर या शब्दांच्या अपोजिट वर्ड्स या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचे. तर इथं अपोजिट वर्ड्स हे राईट डाऊन केलेले आहेत. दिलेले वर्ड्स आहेत टुमारो, टुमारोच्या अपोजिट आहे टुडे. त्यानंतर रिच, त्याच्या अपोजिट आहे पुअर. इल, त्याच्या अपोजिट आहे वेल. कम, त्याच्या अपोजिट आहे गो. आणि वर्क, त्याच्या अपोजिट आहे रेस्ट. तर हे सर्व अपोजिट वर्ड्स आहेत आणि या ठिकाणी मी राईट डाऊन केले. त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग यूजिंग एनी सुटेबल ऑप्शन फ्रॉम दोज गिवन बिलो. या ठिकाणी आपल्याला काही ऑप्शन दिलेले आणि ते ऑप्शन त्या ठिकाणी शोधून आपल्याला दिलेले जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स या ठिकाणी कंप्लीट करायचे. तर या ठिकाणी तुम्हाला हे अर्धा सेंटेन्स दिलेलं आहे आणि या ठिकाणी जे ऑप्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तर हे खाली दिलेले जे चौकोनी बॉक्स आहेत, खाली चौकोनी बॉक्स दिलेले आहेत, या चौकोनी बॉक्समधले वर्ड हे आपल्याला ह्या रिकाम्या जागेमध्ये लिहायचे. तर इथं फर्स्ट सेंटेन्स आहे आय डोंट, तर रिकाम्या जागेत लिहायचं वॉच TV. या रिकाम्या जागेखाली मी अंडरलाईन केलेली. त्यानंतर सेकंड सेंटेन्स सी डझंट ग्रो टॉल. थर्ड सेंटेन्स ही डझंट वर्क हिअर, वर्क हिअर या ठिकाणी अंडरलाईन केली आहे. नंबर 4 इट डझंट जम्प हाय, जम्प हाय या ठिकाणी अंडरलाईन केली. वी डोंट नो, नो या ठिकाणी अंडरलाईन केली. यू डोंट ईट व्हेजिटेबल्स, ईट व्हेजिटेबल्स या ठिकाणी अंडरलाईन केली. 7 नंबर दे डोंट फॉल इल, फॉल इल या ठिकाणी अंडरलाईन केली. म्हणजे अशा प्रकारे ज्याही शब्दांखाली अंडरलाईन केलेली ते सर्व शब्द हे रिकाम्या जागेमध्ये मी फिलअप केलेले आहे. त्यांनी दिलेले चौकोन आहे त्या चौकोनातले शब्द, त्या चौकोनातले वर्ड हे आपल्याला या एम्प्टी जागेमध्ये आपल्याला फिलअप करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे लिसन टू माय क्वेश्चन अँड कम्प्लीट इट ॲट वन्स. या ठिकाणी एक क्वेश्चन आपल्याला ऐकायचे आणि असेच क्वेश्चन आपल्याला स्वतः तयार करायचे. तर या ठिकाणी हे क्वेश्चन मी तयार केलेले आहेत. लिसन टू माय क्वेश्चन अँड कम्प्लीट इट ॲट वन्स. या ठिकाणी क्वेश्चन तयार केलेले. क्वेश्चन नंबर फर्स्ट वेअर इज माय पेन, व्हेअर इज माय पेन, माझा पेन कुठे आहे. सेकंड व्हेअर इज युअर बुक, तुझं बुक कुठे आहे. नंबर थर्ड व्हेअर इज आवर स्कूल, आमचं स्कूल कुठे आहे. व्हेअर इज कार, कार कुठे आहे. नेक्स्ट क्वेश्चन व्हेअर इज माय सॅक, माझी सॅक कुठे आहे. व्हेअर इज युअर शूज, तुझे शूज कुठे आहे. व्हेअर इज आवर बायसिकल, आमची बायसिकल कुठे आहे. व्हेअर इज युअर हाऊस, तुझं घर कुठे आहे. व्हेअर इज आवर गार्डन, आमचं गार्डन कुठे आहे. व्हेअर इज माय टिफिन, माझा टिफिन कुठे आहे. आणि व्हेअर इज माय स्केल, माझी स्केल कुठे आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स या ठिकाणी मी राईट डाऊन केले आणि त्या ठिकाणी कोणकोणते वर्ड हे मी तिथं फिलअप केलेले आहे, तर त्या वर्डच्या खाली मी या ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन आणि आन्सर्स या ठिकाणी मी सॉल्व केलेले आणि कंप्लीट द क्वेश्चन अँड आन्सर्स इन दिस लेसन. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.